नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 12 जुलै. जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी वातावरण कसे राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे व कोणत्या भागामध्ये जे आपला पावसाला उघडीप राहील, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे सध्या आपलं जे आहे पावसाला आज आहे 11 जुलै, आणि राज्यामध्ये आजसुद्धा जे आहे पावसाची जोर जे आहे ठिकाणी कमी झालेलं सध्या पाहायला मिळत आहे. आणि उद्याच्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, जळगाव, अकोला, अमरावती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपला उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फार काय मोठा जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार नाही, हा अंदाज जे आहे सर्व शेतकरी या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे कोकणपट्टीमध्ये आणि मुंबई, पुणे या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला हलका ते रिमझिम पावसाच्या सरी या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी सुरू राहतील. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये नेमकी आता पावसाचा जोर कधी वाढणार आहे, शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता 14 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये फक्त 2च दिवस म्हणजे 13 तारखेपर्यंत, 13 जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाला आता उघडीप राहणार आहे, पावसाचा खंड राहणार आहे फक्त 2 दिवस. आणि 14 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे, तुम्हाला आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. शेतकरी मित्रांनो, जे आहे तुम्हाला तुमच्या भागामधील, तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या तालुक्याचा आणि तुमच्या गावाचा तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर लगेच तुमच्या गावाचं, तुमच्या जिल्ह्याचं नाव लगेच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.